आगमन झालेलं आहे. आम्ही दादांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं आणि मायक्रोफोनवरती देखील आम्ही चेंजअप करतोय. थोडासा आवाज ऐकूया पुन्हा एकदा प्रसाद पवार सरांचा. थँक्यू सो मच. हॅलो. तास दरम्यान कवटेवाडी गावातील जे कोणी ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी आले असतील, जे कोणी वरिष्ठ असेल, जो कोणी पदाधिकारी असेल, त्या सर्वच कवटेवाडी टीम व गावातील सर्वच आम्ही मान्यवरांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम आपल्या सर्वांचं. जाऊयात सेमीफायनल 2च्या दिशेने. तिथे आपण सामना पाहतो. एका बाजूला खरं तर लावण्य एंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट चरण 11 असा सामना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक फेकण्यासाठी अगदी जितेश स्टार आहे. माफी असावी. मॅच ऑन. चला टीमचे ओनर SK सरांना विनंती असली आपण. मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल समोर होता. उडवण्याचा प्रयत्न बॅटची एज आणि त्यानंतर घडले काय यष्टांच्या मागे पहिल्या स्लिप मध्ये जजमेंट अप्रतिम. पहिल्याच बॉलवरती पहिलाच मोठा धक्का अर्थातच 440 वॉल्टचा धक्का लागतोय टीम लावण्य एंटरप्राइजेस संघाला. फलंदाज बाद. अगदी इथून पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती योगेश पारदे यांना परतावं लागलंय पवेलियन मध्ये. आज खरं तर योगेशनं नाराज केलंय. पहिल्या बॉलवरती मात्र डगआउट मध्ये गेलेत, परंतु योगेशकडनं ज्या प्रकारचा खेळ अपेक्षित होता परंतु आज खरं तर नाराज केले गेले. आणि की प्रत्येकाचा दिवस असतो परंतु सध्या तरी आज योगेश यांचा खराब दिवस मानावा लागेल. कारण की मैदानाच्या आतमध्ये गेल्या पहिल्या दुसऱ्या बॉलवरती ते आउट होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात रोहिदास यांना पहिल्याच बॉलवरती मिळते सफलता. गेम ऑन. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती 1 डाऊन साठी केतन. गेम ऑन. P1 चे हे षटक. सेमीफायनल 2 जो जिंकेल तो सरळ मेगा फायनल साठी पात्र ठरेल. इथे रनआउटची संधी. इथे रनआउट. यस. पंचांचा फिंगर अप. लगातार 2 चेंडूंवरती 2 मोठे धक्के लागले जातात. दोनही सलामीवीर त्यांना गारात करण्याचं काम जितेश स्टार संघाने केलंय. सांघिक यश. एकही चेंडू न खेळता पवन त्यांना देखील जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. अगदी या ठिकाणी पाहिले तर सातत्याने विकेटचा पतन. सुरुवात सध्या तरी अडखळत पाहायला मिळते लावण्य ऋतू 11 संघाची, परंतु दुसऱ्या बाजूला जितेश स्टार संघ मैदानाच्या आतमध्ये चांगले खेळी करतोय. अगदी इथून पाहिलं तर दोनही टीमचे संघ मालक अगदी एकमेकांच्या अगदी बाजूलाच बसलेले आहेत. दोन्ही संघ मालक सामन्यांचा आनंद घेत आहेत. एका बाजूला SK सर आहेत. अगदी दोन्ही टीमचे संघ मालक एकमेकांसोबत चर्चा करतायत. सध्या तरी दोन्ही संघ मालक मित्र आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये कोणी मित्र नसतो. गेम ऑन. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना या ठिकाणी घडलंय काय असं वाटलं बॉल सीमारेषा बाहेर जाईल परंतु त्या ठिकाणी घडलंय काय. यस. प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी यस षटकाराचे इशारा करतात परंतु यस पंचांनी सांगितलंय इथे थर्ड अंपायर घेतले जातोय. आता तिसऱ्या पंचांचं काम या ठिकाणी वाढलं जात आहे. चला या ठिकाणी मयूर सर इथे आहेत. चेक केलं जाईल. पहा जो निर्णय असेल तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल याची नोंद मात्र दोन्ही संघाने घ्यायची आहे. यस या ठिकाणी 6 धावा आहेत. प्रयत्न चांगले केले शेवटच्या मुवमेंटला या ठिकाणी
खरं तर नशिबाची साथ मिळते. यस, अंपायर्स कॉल षटकार. अगदी शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी लक जो असतो तो सध्या तरी आता आपण पाहतोय निवृत्तीच्या बाजूने. असं वाटलं होतं इथे षटकार जाईल, परंतु तदनंतर फिल्डिंगने चांगली फिल्डिंग केली. तिथे क्षेत्ररक्षक गणेश होते. आताचा चेंडू गॅप शॉट सिलेक्शन. अगदी बॉलला पाठवलाय इनफिल्ड मध्ये. तिथे आपण पाहतात प्रयत्न केले जात आहेत. अगदी 2-3 खेळाडू त्या ठिकाणी पोहोचतायत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. अगदी आपण पाहताय धाबांसाठी इथून संघर्ष, धाबांसाठी लयलूट केली जाते. इथनं या चेंडूवरती 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 8 या धावफलकावरती. 8 धाबा आहेत. इथून दोन्ही संघांचा खेळ अप्रतिम राहिलाय. दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट सध्या चांगला लढा देण्याचं काम करतायत. पुन्हा एकदा रोहिदास. यॉर्क लाईनचा चेंडू पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये पाठवला. डीप मध्ये आपण पाहतात खेळाडू आहेत. तिथे पाहिलं तर एकच धाव सिंगलवरती समाधानी पाहायला मिळतील. इथे चेक केलं जाईल. आता पंचांना अनुमती आहे. पंच कोणत्याही मुवमेंट वरती ते चेक करू शकतायत, परंतु अंपायर्स कॉल इथे आउट आहे. जर काही इथे समजलं नाहीये तर अंपायर्स कॉल मात्र अंतिम असेल. याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. यस, या ठिकाणी आहे ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय अंतिम असेल. या ठिकाणी एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून फलंदाज बाद असेल. यस, OUT बॅट्समन आउट. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आहेत. यस, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 3 गडी बाद 9 धावा आहेत. अगदी या ठिकाणी चांगली स्कोरिंग सध्या तरी पाहायला मिळते. अगदी पंकज पारधी होते PP आणि आता मात्र मिलिंद सराई सह्याद्री वॉरियर्स टीमचे कॅप्टन आहेत. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. जेलची संधी, यष्टांचा मागे आणखीन एक विकेटचं पतन. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं निवृत्ती त्याच्याकडे क्षमता होती, तो मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळला असता, परंतु तो चुकीच्या फटक्यात मात्र इथे बाद होतोय, फलंदाज होतोय. कॅच बाद. थँक्यू. सध्या तरी आपण पाहतोय संघ सध्या तरी अडचणीमध्ये सापडला. बॅटिंग करत असताना टीम लावण्य एंटरप्राइजेस अँड ऋतू 11. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धाबा, परंतु पहिल्याच बॉलवरती हरेश यांनी मात्र विकेट संपादित केली आहे. नवीन बॅटर राकेश आहेत. आता इथून संपूर्ण जबाबदारी जगदीश आणि राकेश या 2 खेळाडूंवरती येऊन पोहोचले. इथून धाबा खोऱ्यानं जमा करायच्या आहेत. इथे नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. तिथे मात्र एकही खेळाडू नाही. शेवटच्या मोमेंटला खेळाडू पोहोचतील, उचलफेक करतील. तत्पूर्वी
धावा मिळतील त्या दोनच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळेल. सध्या तरी टार्गेट द्यायचं आहे समोरील टीमला. 2च्या मदतीने टीमची टोटल 11 धावा आहेत. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये किमान 40-45 बनल्या तरी देखील इथून फाईट करू शकतो टीम लावण्य एंटरप्राइजेस आणि ऋतू 11. कारण की याही टीमकडे बॉलिंग लाईनअप भरपूर चांगला आहे. मागील मॅच मध्ये पाहिलं, परंतु या मॅच मध्ये आता धावा जमा करायच्या आहेत. क्रॉस बॅट हिट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, परंतु त्या ठिकाणी इष्टांच्या मागे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. इथून पाहिलं तर हा निर्धाव चेंडू, डॉट बॉल, कोणत्याही प्रकारची धाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार नाहीये. अगदी जेव्हा आपण बॅटिंग करत असताना जेव्हा डॉट बॉल येतात तेव्हा त्यांचा जास्त एवढा प्रेशर वाटत नाहीये, परंतु ज्या प्रकारे आपण चेस करतो जसे डॉट बॉल येतात तसा प्रेशर देखील वाढताना पाहायला मिळेल. परंतु इथून आणखीन एक डॉट बॉल. या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना हरेश चांगली कामगिरी करतोय. हरेश यांचा विचार केला तर आतापर्यंत यस या ठिकाणी खरं तर वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दर्शवत असताना सन्माननीय काशनाजी रसाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती करेल साहेबांना की आपण या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर, तसेच त्यांच्या समवेत रुपेश भोईर साहेब आणि दिनेशजी रसाळ साहेब खरं तर या ठिकाणी उपस्थित होतील. त्यांना देखील विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या. येऊन स्थान पडणं पहा. भगवान केवारी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना देखील विनंती करेल की आपण लगेच या ठिकाणी या. चला ओव्हर कंप्लीट आहे या ठिकाणी. माय पास एक बॉल शिल्लक आहे. यस ठीक आहे सर, एक बॉल बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल, 1 to go. आतापर्यंत टीमची टोटलचा विचार केला तर 12 धावा आहेत. इथे आपण पाहताय सन्मान दिला जात आहे. जोपर्यंत जगदीश इथे डायरेक्ट हिट केलं होतं, डायरेक्ट हिट झाला असता तर महत्त्वाचा विकेट देखील या ठिकाणी गमावला असता. परंतु जगदीशला हवं होतं की पुढील ओव्हरमध्ये मला स्ट्राईक हवी आहे आणि खरं तर त्यानं तेच केला. शेवटच्या बॉलला सन्मान देत असताना एकदा एकवटली गेली आहे. अगदी स्वतः डेंजर एंडवरती होते आणि त्या ठिकाणी पाहिलं तर ही धाव कंप्लीट पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरे संपलंय. चला या ठिकाणी जितेश 11 टीम जास्त अतिरिक्त वेळ Yes, घेऊ नका आणि लगेच बॅटिंग सजवायची आहे. यस कर्जत तालुका ग्रामीण भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सन्माननीय दिनेशजी रसाळ साहेब यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. टीमची टोटल 13 धावा. अगदी नुकतंच आपण पाहिलं तर खरं तर कर्जत तालुक्यातील एक मोठे नाव अर्थातच दिनेशजी रसाळ साहेब, त्यांचा आगमन आणि त्यांचा आगमन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. फटाका अर्थातच षटकाराने केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये जगदीश त्याच्या बॅटमधून षटकार. अगदी जेव्हा जेव्हा दिनेश रसाळ साहेब व्यासपीठावरती येतात तेव्हा तेव्हा नक्कीच बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. इथे आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये एक अगदी कोणताही खेळाडू लगातार 3 बॉलमध्ये 3 चौकार किंवा लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार लगावेल त्या फलंदाजाला दिनेश रसाळ साहेबांच्या वतीने रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. खरं तर कर्जत तालुक्यातील एक मोठे नाव आहे माननीय श्री दिनेश रसाळ साहेब. खरं तर भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका ग्रामीणचे जे खरं तर उपाध्यक्ष खरं तर अध्यक्ष साहेब आहेत, त्यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालंय. पहिल्याही दिवसात साहेबांनी इथे हजेरी लावली होती आणि आज देखील जेव्हा जेव्हा साहेब येतात तेव्हा तेव्हा नेहमीच पारितोषिकांची वर्षाव पाहायला मिळते आणि आज पुन्हा एकदा दिनेश रसाळ साहेबांचं या ठिकाणी आगमन. साहेब पुन्हा एकदा वेलकम.
सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 21 या फलकावरती. मॅच क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर सेमीफायनल 2 अंतिम टप्प्यामध्ये ही मॅच सेमीफायनल 2 पाहायला मिळते. अर्थातच सेकंड लास्ट मॅच. ऑन साइडला पॉवरफुल स्ट्रोक, वॉट अ स्ट्रोक. जगदीशच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. आडवा बॅटने बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका षटकार. थँक्यू सो मच. या ठिकाणी लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार जर आले तर रुपेश दादा भोईर यांच्याकडनं देखील 3 षटकारांसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे 3 बॉल मध्ये 3 षटकार जर का इथे आले तर 4000 रुपयाचा मानकरी फलंदाज ठरू शकतो. 2 बॉल मध्ये 2 तर आलेत. तिसरा षटकार आला तर जगदीश भोईर याच्या अगदी खिशामध्ये 4000 रुपये जाऊ शकतील. आणखीन एक षटकार. थँक्यू सो मच डीजे. इथे या ओव्हरचा मात्र शेवटचा चेंडू, परंतु या चेंडूमध्ये षटकार येईल का? जगदीश सध्या तरी चांगली बॅटिंग करतोय. 2 बॉल मध्ये 2 षटकार तर आले. संघ मालक भगवान भगत साहेबांकडून 500 रुपये या ठिकाणी नक्कीच जमा झालेले आहेत. त्याच दरम्यान समीर दादा आवटे आणि रुपेश दादा भोईर या दोन्ही मान्यवरांच्या या ठिकाणी आगमन झाले. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. परंतु मैदानाच्या आतमध्ये अगदी लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार आले. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 34 या धावफलकावरती. अगदी संघ मालकाने सांगितलं जर का लगातार दुसराही षटकार आला तर लगेचच फलंदाजांसाठी 500 रुपये. संघ मालक अगदी दिलदार आहेत भगवानजी भगत साहेब. त्यांचं पुन्हा एकदा आभार, पुन्हा एकदा त्यांचं आपण अभिनंदन करूयात. यस, गेम ऑन. शेवटचं अंतिम षटक पहिल्या सत्रातील शेवटचे षटक आहे. गोलंदाज रोहन. आताचा हा चेंडू अगदी या ठिकाणी पाहायला मिळेल. यस, डीके सरांचा इशारा. आता मात्र डीके सर लय मध्ये पाहायला मिळतील. यस, गोट्या अंपायर सरांच्या स्टाईल या ठिकाणी आपण पाहताय हा इशारा. डीके सर जर का या ठिकाणी डान्स केला तर नक्कीच तुम्हाला देखील या ठिकाणी कॅश प्राइज मिळू शकतो. मॅच ऑन. पहिलाच बॉल वाईट. इथे फटका चांगला लढवण्याचं काम जगदीशांचा विचार केला तर आतापर्यंत जगदीशच्या बॅट मधून काढलाय हा. थँक्यू सो मच डीजे. अगदी या ठिकाणी नंतर कर्जत तालुका ग्रामीण अध्यक्ष खरं तर आपण पाहता दिनेश रसाळ साहेबांच्या वतीने लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार आले तर 3000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आणि त्याच दरम्यान भरत भाऊ शीद यांच्याकडून देखील 500 रुपये मात्र या फलंदाजासाठी आलेले आहेत. अप्रतिम बॅटिंग आवडली असेल टाळ्या होऊन जाऊ द्यात. एका हाती किल्ला लढवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती षटकार येईल का? पाहायला मिळेल, परंतु इथून पुन्हा एकदा वन्स अगेन खेचून मारण्याचा प्रयत्न. जगदीशला मात्र 2 वेळा संधी मिळालेली 3 बॉल मध्ये 3 षटकार खेचण्याची, परंतु मात्र 2ही चेंडूंवर आपण पाहिलं तर कमी धावा आलेल्या आहेत. इथून जगदीशने सर्वांची मनं जिंकलेली आहेत. टीमची टोटल जाऊन थांबले ते 49 या धावा संख्येवरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. उलटास बॉल. इथे फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. इथे जजमेंट आणि इथे मात्र शेवट मात्र पाहायला मिळेल फलंदाज बाद. जगदीश साठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. थँक्यू सो मच. चला फिटिंग लगेच सजवायचे आहे. खरं तर आमचे जे प्रमुख मान्यवर आहेत अगदी या ठिकाणी सामन्यांचा आनंद घेत आहेत. आता मात्र ही स्पर्धा देखील आपण पाहतोय अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. कशेळे विभागाची ही मानाची सन्मानाची स्पर्धा सह्याद्री प्रीमियर लीग
GT11 वन फॅमिली आयोजित ही स्पर्धा संपूर्ण GT11 चे सर्व सदस्यांचा मनपूर्वक कौतुक. शेवटचा चेंडू ऑन साइडला उडवलाय, फटका हा देखील दमदार आहे. डीप मध्ये खेळाडू त्यांच्याही आवेगाच्या बाहेर. याही ओव्हरचा शेवट अप्रतिम राहिलाय. पाहता पाहता 4 षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम लावण्य एंटरप्राइजेस आणि ऋतू 11 टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 55 धाबसंख्येवरती आणि 56 धाबसंख्येचा टार्गेट मात्र जितेश स्टार संघासमोर देऊन ठेवलाय. डीजे थँक्यू सो मच. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये बॅटर पाठवायचे आहेत. ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचे आहेत. जास्त वेळ घेऊ नका. अजूनही अंतिम सामना या ठिकाणी बाकी आहे. कोणता संघ या ठिकाणी जिंकणार, कोणता संघ मात्र अगदी मागील मॅच मध्ये पाहिलं तर चरण 11 हा संघ मात्र थेट मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. त्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. परंतु कोणता संघ असेल मात्र तो दुसरा संघ कोणता असेल तो फायनल मध्ये जाऊन पोहोचणार. एका बाजूला पाहिलं तर जितेश स्टार संघ आणि त्यांचा अगेन्स्ट आपण पाहिलं तर लावण्य एंटरप्राइजेस आणि जितू 11. मात्र या दोन्ही टीम इथे अफाट मेहनत घेत असताना दोन्ही संघांना मात्र समान संधी आहे. जो जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचेल. मान्यवर देखील या ठिकाणी आपण पाहतायत. सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. एका बाजूला आपण पाहतायत नक्कीच या ठिकाणी खरं तर रुपेश भोईर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी मायेची उबदारशाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेची गोड आठवण. खरं चला बॉल द्या पंच. त्या ठिकाणी ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी सत्कार केला जातो. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण उपस्थित झाल्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच या स्पर्धेतला खरं तर यूट्यूबद्वारे जेवढे प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह पाहत असाल त्या सर्व क्रीडा प्रेक्षक मायबापांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. 4 षटकाची मॅच आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय. 55 धाबा 56चं टार्गेट आहे सर. 56 बनवायचे आहेत. ते 56 कशा प्रकारे बनवल्या जातील. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल. हरेश आणि त्याच्या साथीला रोहिदास. ओव्हर टू कम बॉक्स. यस मॅच ऑन. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा जगदीश. याच जगदीशनं मात्र बॅटिंग करत असताना सर्वांना प्रभावित केलंय. परंतु आता गोलंदाजी करत असताना कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. पहिलाच बॉल इथे फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. जज केला जातोय. पहिल्याच बॉल वरती जगदीशने केलाय शिकार. पहिल्याच बॉल वरती हा मोठा धक्का. फलंदाज हरेश बॅक टू दी पवेलियन. यस या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती मात्र मोठा विकेट या ठिकाणी बाद झाला. अर्थात हरेश त्याच्यामध्ये क्षमता होती तो हा सामना 190 आपल्या बाजूने करू शकला असता. त्या बॅटरला मात्र पहिल्याच बॉलवरती बाद केले जात आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती मारुती.
56चा टार्गेट आहे, चेस करायचा आहे. इथून आपण पाहिलं तर 14.50च्या सरासरीने धावा कुठून काढायच्या आहेत इथे आपण पाहतात. गेम ऑन. इथे 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 देखील बॅटची एज आणि यष्टनचा मागे आणखीन एक कॅच स्वीकारली जाते. लगातारचा हा दुसरा धक्का. ज्या प्रकारे सुरुवातीला आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये रोहिदासनं योगेश आणि पवनला बाद केलं होतं, त्या प्रकारे या ठिकाणी जगदीश मात्र समोरील टीमला अर्थात हरेश आणि मारुती यांनाही पहिल्या बॉलवरती बाद करत असताना आणि या ठिकाणी संघाचे संघ मालक भगवानजी भगत साहेबांच्या वतीने आणखीन 500 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी फलंदाज. थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारची जर का हॅट्रिक झाली तर भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका ग्रामीण अध्यक्ष दिनेशजी रसाळ साहेबांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज. इथे फटका फसलाय, झेलची संधी झेल होईल का? यस पॉसिबल. इथे विकेट हॅट्रिक दिनेश रसाळ साहेबांच्या माध्यमातून 3000 आणि संघाचे संघ मालक यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज म्हणजेच तब्बल 3500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आपण पाहतोय जगदीशच्या नावावरती. त्यांचे 500 ना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अगदी दिनेश दादा रसाळ व्यासपीठावरती उपस्थित आहेत, म्हणजेच प्रत्येक खेळाडूंना ते संधी देत आहेत. मग फलंदाज असो किंवा गोलंदाज प्रत्येकांना समान संधी. तुम्ही फलंदाज असो, प्रत्येक बॉलवरती जर का तुम्ही षटकार चौकार हॅट्रिक जर कंप्लीट केली तर तुमच्यासाठी कॅश प्राइज. गोलंदाज असाल तरी देखील तुम्हाला कॅश प्राइज मात्र दिलं जाईल दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून. दादांचं मनापासून आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. यस मॅच ऑन. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जगदीश ज्यानं बॅटिंग करत असताना सर्वांना प्रभावित केलं, गोलंदाजी करत असताना देखील सर्वांना प्रभावित करतोय. ऑलराऊंडर खेळी जगदीशच्या माध्यमातून 4 बॉल फेकले, आतापर्यंत एकही धाव आली नाहीये. संघ सध्या तरी अडचणीत. इथे हा चेंडू मात्र आडवा बॅटनं खेचलाय, फटका इथे चांगला आहे, बॉलला पाठवलाय षटकारासाठी. थँक्यू सो मच. या ठिकाणी षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 6 या फलकावरती. शेवटचा बॉल. इथे हा देखील फटका प्रतिम. वन्स अगेन टीट फॉर टॅग. जसा तसा उत्तर आणि हा देखील बॉल पाठवलाय पुन्हा एकदा फलंदाज या ठिकाणी सदानंद यांच्या बॅट मधून षटकार. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार या ठिकाणी फलंदाज सदानंद यांनी लगावलेले आहेत. सदानंद यांच्यासाठी संधी आहे षटकार हॅट्रिक कंप्लीट करण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सख्खे बंधू आहेत आपल्या टीम साठी खेळत असताना. खरं तर एका बाजूला पाहिलं तर सदानंद आहेत आणि त्यांच्या सोबतीने रोहिदास आहेत. दोन्ही सख्खे बंधू आहेत. दोघांचा खेळ इथून चांगलाच करावा लागेल. दोघांची पार्टनरशिप मात्र इथून महत्वाची राहील. तब्बल 56 धावा आहेत, त्यात चेस करायच्या आहेत. गेम ऑन. षटक क्रमांक 2 निवृत्ती. आताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. पंचांचा इशारा. वन्स अगेन यस आपल्या पद्धतीने आपल्या स्टाईलने डिके सर देत आहेत. व्हाईट बॉल आहे.
वाईट बॉल एक अगदी व्यासपीठासमोर रिप्ले देखील पाहायला मिळतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न, परंतु इथून टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण, निवृत्ती, गतीमध्ये परिवर्तन दाखवत असताना, मिश्रण करत असताना अगदी या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. 13 धाबा फलकाबाद आहेत. अजूनही सामना जिंकण्यासाठी 43 धावसंख्येची गरज. इथे झेलची संधी रमेश आहेत. लॉंग ऑफला अप्रतिम जजमेंट. इथे आणखीन एक विकेटचा पतन. मोठा बंधू अर्थातच रोहिदास, त्यांना जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. अगदी इथून पाहिलं तर आता जितेश स्टार संघ सध्या तरी अडचणमध्ये सापडला. इथून एखाद्या खेळाडूला 100% योगदान द्यावं लागेल. एखाद्या खेळाडूला इथून मेहनत घ्यावी लागेल. इथे फुल लेनचा चेंडू गॅप मध्ये पाठवलाय. तिथे खेळाडू आहेत त्यांच्या आवेगाच्या बाहेर. बॉल लॉंग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धाबा. थँक्यू सो मच. खरं तर JT11 या संघाचा विचार केला तर पूर्ण फॅमिलीचा विचार केला तर या फॅमिलीमध्ये खरं तर कचेरी विभागाचे अध्यक्ष उत्तमजी पाटील साहेब, त्यांची अफाट मेहनत राहिली. त्यानंतर उपाध्यक्ष अमरदादा लांगी, त्यानंतर खजिनदार दत्तादादा थोराड व त्यानंतर सल्लागार अनिलजी दोरे आणि त्यानंतर सचिव गणेश वाघमारे आणि त्यानंतर त्यांचे सर्व सहकारी मित्र, सर्वांची ही अफाट मेहनत राहिली आहे JT11 वन फॅमिलीची. सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. Yes, गतीमध्ये परिवर्तन. आणखीन एक डॉट बॉल. एस प्रसाद या ठिकाणी आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत तालुका अध्यक्ष सन्माननीय परशुराम दरवडा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या समेत काशनाजी पादीर साहेब असतील, अन्य पदाधिकारी असतील, त्या सर्वांचं खरं तर आमचे सर देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्वांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मॅचला स्पीड करायचे आहे. या ठिकाणी आणखीन एक विकेटचं पतन. षटक क्रमांक पाहिलं तर दुसराही समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. 17 वरती 5 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत आणि आता उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची गरज. 12-39 समीकरण आहे. डीजे यस. चला मॅच ऑन. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरी पाहायला मिळेल. ओलंदाज बॉलिंग मार्कवरती रमेश. समोरचा चेंडू होता. वळण देण्याचं काम या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी ह्या टीमकडे मात्र बॉलिंग लाईनअप ही भरपूर चांगली पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये जगदीशनं प्रभावित केलं. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये निवृत्ती, ज्यानं सातत्याने गतीमध्ये मिश्रण करत असताना चेंडू फेकले. व त्यानंतर आता रमेश पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट पाहायला मिळतोय. वन्स अगेन पुन्हा एकदा समोर चेंडू होता. खेचून मारण्याचा प्रयत्न सध्या तरी आपण पाहतोय. अगदी या ठिकाणी सदानंद सातत्याने बीट होत आहेत. लगातारचा हा दुसरा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल इथे मॅचचा प्रेशर वाढवेल, परंतु इथून प्रत्येक मोठा फटका मात्र मॅचचा जबल तुम्हाला घेऊन सोडेल.
फुलरलेचा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. तिथे डीप मध्ये आपण पाहतात खेळाडू आहेत मिड विकेट क्षेत्रात. तिथे पाहिलं तर या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. ती 18 धावसंख्येवरती आता उर्वरित समीकरण येणारे 9 चेंडू आहेत. 9 मध्ये 38 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे या 3 चेंडूंमध्ये जर का धावा आल्या 10 ते 15 धावा आल्या तर मॅच मध्ये अगदी जितेश 11 संघ ऑन होऊ शकतो. एस प्रसाद या ठिकाणी शरद सर ठोंबरे यांचा देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा. या सर आपण मुख्य व्यासपीठावर ओरटो कॉम्बॉक्स. गेम ऑन स्ट्राइक वरती डाव करत त्याचा फलंदाज धनाजी खेचून मारलाय. फटका चांगलाय. गॅप मध्ये बॉल. तिथे खेळाडू होते. तिथे थोडस जजमेंट चुकीचं राहिलंय आणि त्यानंतर बॉल जाईल सरळ खेळाडूला बीट करून सीमारेषा बाहेर 4. थँक्यू सो मच. त्याच दरम्यान माननीय श्री शरद ठोंबरे सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सर आपलं स्वागत आहे सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये. आपण खरं तर यस हॅलो नक्कीच हरिचंद्र पारधी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना देखील विनंती करेल की मुख्य व्यासपीठावर या. येस मॅच ऑन. सध्या तरी इथून मॅच लांब होत चालली आहे कारण की 7 बॉल मध्ये 33 बनवायच्या आहेत. आत्ताचा हा चेंडू यस पंच इथे सांगतायत. पंचांचा इशारा यस वाईट बॉल आहे. थोडं वेल घेतला जातोय परंतु आता पंचांना विनंती असेल आता जास्त वेळ घेऊ नका. वाईट बॉल आहे. यस मोतीराम पादीर आणि यशवंत केवारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करेल की मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरा संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 24 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 32 धावा संख्येची गरज. हॅलो थँक्यू सो मच. शेवटचे 6 चेंडू 6 मध्ये 32 बनवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक बॉल वरती मोठे फटके खेळावे लागतील. परंतु इथे गोलंदाज योगेश पारदीला पण पाहतोय. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर परंतु इथून पाहिला तर हा निर्धाव चेंडू. मॅचचं समीकरण आता पूर्णपणे स्पष्ट दिसतोय. मॅच पूर्णपणे आता लावण्य एंटरप्राइजेस आणि ऋतू 11 टीमच्या बाजूने. इथे फलंदाज बाद. यस थँक्यू डीजे थँक्यू. या ठिकाणी कुमार शाळके साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या माध्यमातून खरं तर पहिल्या नंबरची ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी प्रदान करण्यात आले. धन्यवाद कुमार साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. येस थँक्यू सो मच. जे डीजेच्या मागे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल आपण तिथनं रस्ता मोकळा करायचा आहे. चला चरण 11 टीम या ठिकाणी आपण थांबलात. विनंती असेल व ते खेळाडू तिथे आहेत जे छोटे छोटे खेळाडू आहेत त्या सर्वांना विनंती असेल आपण तिथून रस्ता मोकळा करायचा आहे. पहा आता मात्र आमचे खरं तर पाहुणे मंडळी या ठिकाणी येत आहेत. आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर त्या दिशेने यस पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला. परंतु इथून आता पाहिलं तर सामना जिंकता येणार नाहीये बॅटिंग करत असताना टीमला. परंतु इथून सध्या तरी प्रयत्न सुरू आहेत गणेशांच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ लेन बॉल त्यावरती पॉवरफुल स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच.
चला मॅच ऑन 3 बॉल 25 ची गरज इथे पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न आणखीन एक डॉट बॉल सध्या तरी मॅचचा गणित या ठिकाणी पाहायला मिळेल शॉर्ट प्लेन बॉल पुन्हा एकदा हुक केलाय डीप मध्ये खेळाडू आहे जजमेंट इथे चुकीचं राहिलंय शेवटच्या मोमेंटला इथे एक सिंगल मिळेल मॅचचं गणित पूर्णपणे बदललंय मॅच आता पूर्णपणे लावण्य एंटरप्राइजेस आणि ऋतू 11 या टीमच्या बाजूने पाहायला मिळते येस येस या ठिकाणी खरं तर मेगा फायनल मध्ये धडक मारतोय लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 हा संघ धन्यवाद चांगला खेळ केला जिथे स्टार 11 संघाने देखील चांगला खेळ केला त्या सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती करेल सर्व पाहुण्यांना की आपण लगेच मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचंय सर्व पाहुणे आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका अध्यक्ष ग्रामीण अध्यक्ष सन्माननीय दिनेशजी रसाळ साहेब काशीनाथजी